नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही महत्त्वाची अपडेट फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। हे बघा, यावर्षी जो काही एक्झाम होता, जी एक्झाम होती जास्त टफ होती। कमीत कमी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खूप कमी स्कोर आलेला आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी भीती आहे की काही विद्यार्थी 100च्या आत मार्क्स आहेत, काही विद्यार्थ्यांना 110, 120, 130 आहेत, 150 मार्क्स आहेत, पण क्वालिफाय क्रायटेरिया हा किती असेल आणि आपण क्वालिफाय होणार आहोत का? आपण नीट परीक्षा जर दिली आहे, टेंटेटिव्हली जे काही मार्क्स आपण काढलेले आहेत ते मार्क्स सुद्धा आपण चेक केले, पण ती जी आन्सर की आहे ती क्लासेसची आन्सर की वगैरे होती, त्यावर आपण चेक केले। ऑफिशियल आन्सर की आतापर्यंत कुठली आलेली नाहीये आणि रिझल्ट आता एक अजून 10 ते 12 दिवस रिझल्टला सुद्धा टाइम आहे। सेकंड वीक ऑफ जून, या सेकंड वीक मध्ये जूनच्या लागणार आहे, बरोबर आहे। मग आता विद्यार्थी आणि पालकांचे मला डेली फोन येतात, सर आम्हाला 100 मार्क्स आहे, आम्ही क्वालिफाय आहोत का? आमचं ऍडमिशन बीएमएस ला होईल का? सर आम्हाला 90 मार्क्स आहे, आमचं ऍडमिशन होईल का? तर त्याच्याच विद्यार्थ्यांच्याच त्याच्या डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत। हे बघा, जसं तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, एससी, एसटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, व्हीजेए, व्हीजेएनटी आणि ओपन। ओके, सर्व कॅटेगरी बद्दल आपण डिटेल्स मध्ये एक्सप्लेन तुम्हाला मी कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार आहोत, म्हणजे सॉरी कॅटेगरी वाईज क्वालिफाय क्रायटेरिया आपण सांगणार आहे, बरोबर आहे। आता एससी, एसटी, ओबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, व्हीजेएनटी हे सर्व जे कॅटेगरी आहेत ओबीसी पर्यंत, हे सर्व कॅटेगरी हे रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये येतात, बरोबर आहे। रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असते, मग त्यांना वेगळा क्वालिफाय क्रायटेरिया कोणता नसतो। फॉर एक्झाम्पल लास्ट इयरला जसं 162 क्वालिफाय क्रायटेरिया होता ओपन साठी, आणि ओबीसी साठी एससी, एसटी, ओबीसी, एनटीडी, एनटीबी, एनटीडी, व्हीजेएनटी यांसाठी 137 एक आपण मायनस प्लस धरूया, बरोबर आहे। तेवढा लास्ट इयरला 2024 साठी होता कट ऑफ, बरोबर आहे। मग आता मागच्या वर्षी जो क्वालिफाय क्रायटेरिया होता ओपनला कॅटेगरी वाईज, रिझर्व्ह कॅटेगरी वाईजला तेवढाच असेल का? हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा गैरसमज आहे, पण तेवढा राहणार नाही, कारण की खूप जास्त प्रमाणात टफ परीक्षा होती आणि म्हणजे बिफोर एक्झाम ही कुठली सूचना एनटीएने दिली नाही आणि कुठल्याच पद्धतीचे की एवढा टफ एक्झाम निघेल आणि कन्फ्युज करतील, कारण क्वेश्चन कन्फ्युज करणार होते, बायो सुद्धा लेंथी होता। मग असं आधी विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही सूचना नव्हती किंवा ऑफिशियली अशी कोणती नोटीस नव्हती, तर त्याच्यामुळे हा जो एक्झाम गेलेली एकदम टफ एक्झाम गेलेली आहे, बरोबर आहे। जर टफ एक्झाम गेली तर मग आता क्वालिफाय क्रायटेरिया स्कोर जो आहे हा कमी आहे, मग स्कोर जर कमी आला तर विद्यार्थी क्वालिफाय होतील का? काही विद्यार्थ्यांचं बजेट हे खूप आहे, एमबीबीएस करायचं, बीएमएस करायचं, बीएचएमएस करायचं किंवा अदरवाईज कोणताही कोर्स करायचा, बजेट आहे, पण क्वालिफाय होतील का नाही याची गॅरंटी आहे। तर मागच्या वर्षी जो क्वालिफाय क्रायटेरिया असेल तो क्वालिफाय राहणार नाही। एक मिनिमम टेंटेटिव्हली एससी, एसटी, ओबीसी ला एक 20 ते 25 मार्काचा डिफरंट येऊ शकतो आणि ओपनला सुद्धा एक 20 ते 25 मार्काचा डिफरंट येऊ शकतो। ओपनला सुद्धा कमीत कमी 130 ते 132 एक टेंटेटिव्हली आपण धरूयात की क्वालिफाय क्रायटेरिया असू शकतो। आणि एससी, एसटी, ओबीसी, एनटीडी, एनटीबी, एनटीसी असेल, व्हीजेएनटी, ओबीसी ह्या सर्व ज्या कॅटेगरी आहेत रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, तर या सर्व कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत यांना एक टेंटेटिव्हली आपण 107 ते 108 क्वालिफाय क्रायटेरिया असू शकतो। क्वालिफाय क्रायटेरिया म्हणजे काय? क्वालिफाय क्रायटेरिया म्हणजे त्याच्या जर फॉर एक्झाम्पल 108 108 जर मार्क्स असतील तुम्हाला तर तुम्ही क्वालिफाय आहात, किंवा त्याच्यावर असतील तर तुम्ही क्वालिफाय आहात। जर त्याचे 8 तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही नॉट क्वालिफाय आहात। नॉट क्वालिफाय म्हणजे किती जरी तुम्ही पैसे दिले, मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन घेतलं, तुमचं किती बजेट असो, पण तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे पार्टिसिपेट काउन्सिलिंग मध्ये होऊ शकत नाही आणि तुमचं ऍडमिशन हे होऊ शकत नाही। तर जे विद्यार्थी क्वालिफाय असतील अशा विद्यार्थ्यांचं बजेट थोडंफार असेल तर ऍडमिशन होते। क्वालिफाय म्हणजे एक आपण सिंपल भाषेमध्ये म्हणायचं तर एक आपण त्या नीट परीक्षेमध्ये पास आहोत, म्हणजे पास किंवा नापास असं एक बोललं तरी काय हरकत नाही, बरोबर आहे। तर या विद्यार्थ्यांचं या वर्षी जे मी तुम्हाला सांगितलंय, जो काही क्वालिफाय क्रायटेरिया सांगितला हा एक टेंटेटिव्हली असेल। टेंटेटिव्हली म्हणजे आपण अंदाज काढून बोलतोय, असं अॅक्युरन्सी नाहीये। जेव्हा नीटचा रिझल्ट लागते त्यानंतर क्वालिफाय क्रायटेरिया हे एनटीए कडून पब्लिश होत असतं। ओके, एक आपण एससी, एसटी, ओबीसी ला तुम्हाला सांगितलं 108 आणि एक मॅक्झिमम 130 तो 132 एक ओपन साठी असू शकतं,
किंवा त्यापेक्षा सुद्धा 5 ते 10 मार्कांनी कमी होऊ शकतो। पण मागच्या वर्षी खूप जास्त कमी झाला होता की जेव्हा क्वालिफाय क्रायटेरिया एकदम शेवटी काउन्सिलिंग मध्ये ओपन साठी 112 आणि SC ST OBC ला 87 पर्यंत सुद्धा कट ऑफ आलेला होता। ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे, एकदम कमीत कमी 80 प्लस स्कोर आहे मिनिमम यावर्षी, तरी सुद्धा काही घाबरू नका। तुम्ही आता जरी क्वालिफाय नाही झाले तर लास्ट मोमेंटला क्वालिफाय होतील आणि तेव्हा जरी तुमचं कुठे ना कुठे अदर स्टेट म्हणा किंवा जे ओपन स्टेट मध्ये BMS BHMS करायचं किंवा IQ कोट्यामधून इन्स्टिट्यूट कोट्यामधून तुम्हाला BMS BHMS MBA जे काही करायचं असेल तर तोपर्यंत तुम्ही करू शकता, काही घाबरू नका। किंवा जस्ट क्वालिफाय जरी असाल किंवा क्वालिफाय नसाल पण जस्ट नीट एक्झाम अटेम्प्ट केली आहे, नावासमोर डॉक्टरच लावायचं आहे किंवा तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही फिजिओथेरपी करू शकता, जे तुमच्या नावासमोर ॲज अ डॉक्टर लागेल। जो काही आहे 4.5 इयरचाच कोर्स आहे, UG कोर्स आहे आणि MUHS जी काही MUHS युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकची, इथं सुद्धा हा कोर्स एफिलिएटेड आहे। सर्व गोष्टी व्यवस्थित आहे, पुढे सुद्धा तुम्हाला स्कोप आहे। MPT करू शकता, मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट, लेक्चरर म्हणून, प्रोफेसर म्हणून किंवा युनिव्हर्सिटीला स्वतः सेल्फ इन्स्टॅलेट करून कॉलेज, ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही करू शकता BPT केल्यानंतर सुद्धा। आता असं नाहीये की ठीक आहे आपण क्वालिफाय झालो नाही, आपण नीट क्वालिफाय नाहीये, नॉट क्वालिफाय आहे, मग आता कुठल्याच कोर्सला ऍडमिशन घ्यायचं नाही, असं करू नका, फील्ड चेंज करू नका। जर तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं असेल तर डॉक्टर होऊ शकता, फक्त त्याच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन आणि सल्ला। बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि पालकांची अशी चुकी होते, जे खेड्यागाव भागातले असतील, जे खेड्या विभागातले असतील, जे तालुका लेवलचे असतील, ज्यांना पुढं चांगला स्कोर सुद्धा असतो किंवा चांगला स्कोर असतं, बजेट सुद्धा असते, फक्त त्यांना असा प्रॉब्लेम की पुढं 12वी झाले, नीटची परीक्षा दिली म्हणजे आपला घरी समज फार्मसी किंवा फार्मसी BSc ऍग्री वगैरे किंवा BSc ला ऍडमिशन घेऊ, पण जर चांगला स्कोर असेल तर तुम्ही ऍडमिशन घेतला नसेल, चांगला स्कोर असेल आणि तुम्हाला मेडिकलला तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न असेल तर मग एक वेळेस आमचा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा। नक्कीच तुमचं जे काही आम्ही समाधान आहे ते नक्कीच करू। कमी जरी स्कोर असेल पण 110% ऍडमिशन कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करू आणि स्कॉलरशिप मध्येच ऍडमिशन आम्हाला कसं करता येईल यावर आम्ही पूर्णपणे लक्ष देत असतो। बाकी अदर कन्सल्टंट असतील, अदरवाईज असतील, त्यांचं फक्त अदर स्टेट असेल किंवा ऑल इंडियामध्ये ऍडमिशन असतील, फक्त ऍडमिशन करून देणे हा आमचा उद्देश नाही। आमचा उद्देश असा असतो की काउन्सिलिंग मध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल, प्रॉपर ऍडमिशन कसं होईल आणि कमीत कमी खर्चामध्ये किंवा स्कॉलरशिपच्या बेसमध्ये SC ST OBC MTB NTC NTT VJ NT या कॅटेगरी असतील, यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्युशन फी कसं माफ होईल यावर आम्ही पूर्णपणे लक्ष देतो। मुलींना ट्युशन फी माफ असते, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना माहिती नसते, बाकी काही ज्यांना नॉलेज कमी असते अशा कन्सल्टंट गेल्यानंतर त्यांना घाबरवता आणि फी भरायला लावतात, ह्या सर्व गोष्टी आमच्याकडून होत नाही। प्रॉपर आमचं प्रोफेशनच ते असल्यामुळे आम्ही काउन्सिलिंग व्यवस्थित करतो। जर आमच्याकडून तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर नक्की एक वेळेस ऑफिसला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची शीट ही काउन्सिलिंगची बुक करा, कारण स्लॉट हा चालू झालेला आहे। आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ही जी मी महत्त्वाची अपडेट जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगितली ती तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा तुम्हाला पोहोचायला पाहिजे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।